नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल. इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर उपास म्हटलं की आपण साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे नेहमीच खातो. पण आज आपण एक खास सिक्रेट ट्रिक वापरून वरून अतिशय क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ असे वेगळ्या पद्धतीचे कटलेट्स बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कच्चा बटाटा घेऊन त्याची साल काढून त्याला धुवून घेतलेले आहे आणि मोठ्या खिसणीच्या साहाय्याने असा लांब लांब किस करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी मी एक सिक्रेट ट्रिक सांगेल, ती म्हणजे हा बटाटा आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधील सर्व स्टार्च काढून टाकायचे आहेत. त्यामुळे आपले कटलेट्स अजिबात तेलकट होत नाहीत आणि खूप वेळापर्यंत क्रिस्पी राहतात. त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे घालून त्याचे जाडसर कूट बनवून घेतले आहे. आता मी इथे 2 तास भिजवलेला 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा बटाट्याचा किस आपल्याला हाताने व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको. जर पाणी राहिले तर कटलेट्स तेलकट होतील व खूप वेळापर्यंत क्रिस्पी राहणार नाहीत. आता हा हाताने पिळून घेतलेला सर्व किस मी या बटाट्यामध्ये टाकून घेत आहे. साबुदाणा वापरण्यापूर्वी तो हाताने अगोदर मोकळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये बटाट्याचा किस टाकलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहे. त्यामध्येच आपण चवीपुरते मीठ घालूया. त्यानंतर अगोदर आपण हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर त्याचा एक छान उंडा मळून घेऊया. जोपर्यंत हाताने व्यवस्थित गोळा बनत नाही तोपर्यंत हे हाताने मिक्स करत राहायचं. सुरुवातीला जरी हे मिश्रण कोरडे वाटत असले तरी नंतर आपण जेव्हा हाताने मिक्स करत जातो तेव्हा त्याचा अशा प्रकारे गोळा बनल्यानंतर आपण याचे कटलेट्स बनवून घेऊया. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये याचे कटलेट्स बनवू शकता. मी असे अगदी सोप्या पद्धतीने कटलेट्स बनवून घेत आहे. त्यानंतर आपण याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय पण करू शकतो. तर मी या ठिकाणी डीप फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेले आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे. कडकडीत तेलातच हे कटलेट्स तळून घ्यायचे आहेत. तेल जर थंड असेल तर कटलेट्स तेलामध्ये सुटू शकतात. त्यामुळे अगदी कडकडीत तेल गरम करून नंतर मीडियम गॅस करायचा आहे व हे कटलेट्स त्यामध्ये टाकून गोल्डन कलरवर असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. कटलेट्स फ्राय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कटलेट्स जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा अगदी 5 मिनिटे फुल गॅसच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर मीडियम गॅसवर 2-3 मिनिटे ठेवायचे आहेत आणि नंतर कमी गॅसवर हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कटलेट्स तेलात चांगले सेट होऊपर्यंत त्याला अजिबात हलवायचे नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण जेव्हा कटलेट्स तेलामध्ये व्यवस्थित सेट झालेले आहेत आणि त्याला थोडासा कलर येऊ लागलेला आहे तेव्हाच मी त्याला हलवले आहे. आता आपण यासोबत खाण्यासाठी एक उपवासाची चटणी बनवूया. त्यासाठी मी 2 मोठे चमचे दही घेतलेले आहे. अगोदर मी दही व्यवस्थित फेटून घेत आहे म्हणजे आपली चटणी एकसारखी दिसेल. आता दही फेटून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा साखर, चवीपुरते मीठ आणि शेंगदाणे आणि मिरचीचे जाडसर कूट केलेले आहे ते मी त्यामध्ये टाकलेले आहे. तुम्ही हवी तर याला फोडणी पण देऊ शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपले कटलेट्स वरून अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट. तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये तुम्ही जिरे वापरू शकता आणि चटणीला पण जिऱ्याची फोडणी देऊ शकता. पण आमच्याकडे चालत नाही त्यामुळे मी ते स्किप केलेले आहे. तर मैत्रिणींनो, या रेसिपी मागचे खरे हिरो तर माझी मुलं आहेत. कारण की काल रात्री त्यांनी अचानक साबुदाणा वडे खाण्याचा हट्ट केला. पण मला बटाटे उकडण्याचा खूप कंटाळा आलेला होता. म्हणून मी झटपट अगदी क्रिस्पी असे सिलेंडर शेप कटलेट्स बनवून मुलांना दिले. तर त्याचीच ही छोटीशी क्लिप आहे. या आषाढी एकादशीला हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.